मी तुमच्यापेक्षा वयानं फार लहान आहे, कारण मी तरी तुम्हाला सांगणारी कोण? कोणी कोणाशी सांगावे सारा जाणून यावे, लढीवाळ मुक्ताबाई जीव मुदला ठाईची ठाई। पण या विश्वासाठी एकच करा म्हणले, काय करायचं? तुम्ही तारुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। ज्ञानोबारायांनी झोपडीचा दरवाजा उघडावा, मुक्ताबाईच्या चरणविंदावर मस्तक झुकवावं, सांगावं, मुक्ता अगं मी एवढा ज्ञानवान आहे, पण त्या ज्ञानाला जिवंत करण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे। विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये आद्य शक्ती मानलं गेलं। अहिल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम। म्हणून जीवनामध्ये जगत असताना स्त्री ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही दादा। यत्र यत्र नारी स्तुरमंते तत्र देवतः। ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी मुक्ताबाई आदिशक्तीचं स्वरूप आहे। पुन्हा सांगून जाते, मंदिर देवालय शिवालय बंद झाली, हातामध्ये शमशेर घेऊन पुन्हा मंदिराची बांधणी करणारी अहिल्या ही आदिशक्तीचं स्वरूप आहे। पुन्हा सांगून जाते, ज्या जिजाबाईंनी हातामध्ये तलवार देऊन फक्त लढायला शिकवलं, ही जिजाबाई आदिशक्तीचं स्वरूप आहे। पुन्हा सांगून जाते, वारकरी संप्रदायामध्ये संत मीराबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई आदी करून गार्गी आहे, लोपामुद्रा आहे। अगदी जीवन जगत असताना एवढ्या स्त्रियांनी एवढं मोठं कार्य जर केलं असेल, तर जगतामध्ये स्त्रीला आपण कमी लेखावं का? विठ्ठल विठ्ठल बंद करून बसतात आणि ज्ञानोबाराय आता मात्र देवाला बोलवायला लागले। देवाला यायला उशीर झाला। ज्ञानोबाराय म्हणतात, नाही देवा, नाही देवा, प्रभू तुम्ही जर आला नाहीत ना, तर हे वस्त्र तरी माझ्या काय कामाचे, हे अलंकार तरी मला काय करायचे? म्हणून ज्ञानोबाराय अंगावरचे वस्त्र अलंकार फेकून द्यायला लागले। चंदनाची चोळी माझे सर्व अंग, चंदनाची चोळी माझे सर्व अंग, चांदने चाफे चंदनो कान्होवन मारी वेगी भेटवा का। प्रभू आज तुम्ही या ठिकाणी माझ्या जवळ जर यायला उशीर लावला, तर हे अलंकार तरी माझ्या काय कामाचे? म्हणून जीवन जगत असताना अलंकारावर नाही दादा, तर भगवंतावर प्रेम करा, ते सुख तुम्हाला तात्काळ मिळाल्याशिवाय राहणार नाही। तरीचा हा जीवन सुख पावे माझा, म्हणले महाराज बरवे केशी राजा कळो आले। बरं झालं याच कालावधीमध्ये मी आता सावध झालो, कारण माझ्या चित्ताचा ठाव एकत्रित झाला। ठाव दे चित्ता राखे पायापाशी, सकळ व्रतीसी अखंडित। चित्ताचा ठाव फार महत्वाचा आहे, कारण चितना चित्त हराम पर उतना चित्त परमार्थ पर होय, चला जाय वैकुंठ तो पला पकडे नकोय। महाराज परमार्थामध्ये चित्ताची गरज आणि प्रपंचामध्ये वित्ताची गरज। विठ्ठल विठ्ठल ठीक आहे। भगवंताचं नाव घेत असताना चित्त हे चंचल आहे। कीर्तनात बसल्या बसल्या कुठं जाऊन येईल काही सांगता येत नाही। बहुत चंचल चपळ, इतकं चपळ असणार मन आता बांधायचे देवाच्या चरणावर। सकळ व्रतीसी
अखंडित. एकदा जर तुम्ही देवाचं नाव घेतलात तर एका जन्मामध्ये उद्धार होईल. महाराज जन्मोजन्मी म्हणजे अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. एका जन्मामध्ये साधना करून चालणार नाही तर माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही धरोनिया पाही भवहातारी दातारा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. म्हणजे त्याचं ध्यान लागण्यासाठी अगोदर आमच्या शरीरातले हे 6 विकार नष्ट झाले पाहिजेत. अभंगाच्या 4थ्या चरणात असं भय जिंदा तास भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. महाराज म्हणले आस म्हणजे काय तर आस म्हणजे सर्वात जास्त माणसाला आशा आहे. आशा आस म्हणजे आशा. आशा ही समूळ काढावी तरीच गोसावी भावे तेथे. महाराज माणसं प्रपंचाकडे अपेक्षा करतात. प्रपंचा श्रीमंती पाहिजे बांगला पाहिजे ऐश्वर्य पाहिजे गाडी पाहिजे शेवटी बायको सुद्धा चांगलीच कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. बायको जर अशी मिळाली सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसती कर्कशा देवा संध्याकाळी घराकडे जायचं नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात बाबा बायको चांगली मिळायला सुद्धा भाग्य लागतं. म्हणून आस भय सर्वात जास्त माणसाला भय मरणाचा आहे. पण मरण कोणाला चुकतं का वो? मरण कोणाला चुकलं नाही. जो जन्माला आलेला आहे त्याला मरण हे अटळ आहे सत्य आहे. मग श्रीमंतालाही मरण आहे आणि गरीबालाही मरण आहे. आस भय चिंता जरूर करा पण चांगल्याच कामाची करा. वाईट गोष्टीची चिंता करू नका. लज्जा काम क्रोध लाज जरूर असावी पण देवाचं नाव घ्यायला लाज नसावी. आमची मीराबाई अहो पायामध्ये घुंगरं बांधून राज दरबारामध्ये नाचते आणि तुळशीदासजींना मीराबाई पत्र पाठवते. महाराज हे सगळे सोयरे मला फार त्रास देतात मी काय करावं. तुळशीदासजींनी प्रश्नाचं उत्तर दिलं. मीरा अगं कसोटी ही सोन्याची असते पितळ्याची नाही. ज्याला राधा कृष्ण आवडत नाही त्याचा तो त्याग कर. मग तो सक्का भाऊ असला तरी चालेल. मीराबाईंनी मेवाड सोडलं ती वृंदावनात आली. जशी आली तशीच भगवंताची झाली. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी प्रभु गुण गावत नाचूंगी हरि हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ कर अपने मंदिर में अपने मंदिर में बैठ कर
भजन ऐकलं तर झोप लागेल का? पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. बघा, राज दरबारामध्ये नाचते, तिला परमार्थ करण्याची लाज वाटली का दादा? नाही. म्हणून आस भय चिंता लज्जा काम क्रोध, म्हणले काम क्रोध बलवान मंडळी आहेत, यांचा तर सहवास नकोय. कारण अनेक ऋषी मुनींना या कामाने त्रास दिला. कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतास, कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतासी, कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतासी. हरिहराची अब्रू घेता हरिहराची अब्रू घेता कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतासी, कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतासी. नागवले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो बहिणाही त्यासी. जमदक दिन रुवासनाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. म्हणले एवढे जर ऋषी मुनी चंचल असतील तर या ऋषी मुनींना सुद्धा कामाने त्रास द्यावा. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा कैसे झाले. म्हणले काम हा बलवान आहे, त्याच्याही पेक्षा क्रोध बलवान. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा, महाशनो महापात्मा विद्येनम इह वैरिन महा. म्हणे एवढे जर बलवान असतील तर तोडावा संबंध यांचा माझा. प्रभू, मग या ठिकाणी जर याचा संबंध तोडलास तर तुमचं मागणं काय आहे? मागणे ते हेची आहे आता, मागणे ते हेची आहे आता, मागणे ते हेची आहे आता. म्हणले काय तर नाम मुखी संत संग देई. मागणं माणसाचं चांगलं असावं. काही माणसं नुसतं नारळाचा तुकडा देवाच्या समोर ठेवतात. देवा, माझा मुलगा 10वीच्या परीक्षेमध्ये 99% घेऊन पास होऊ दे. मुलगा जर दररोज बेरबारच्या दुकानात असेल तर 99% पडतील का? नाहीत पडणार. म्हणून एकाच वाक्यात मागावं, पण माणसाने मागणं परिपूर्ण करावं. बघा, 80 वर्षाचा माणूस देवाकडे मागतोय, मी माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं पाहावं. देवाला प्रश्न पडला, 80 वर्षाचा आहे. सर्वप्रथम देवाने त्याला तारुण्यपण दिलं, म्हणजे तरुण केलं. तारुण्यपण दिल्याच्या नंतर त्याचं लग्न झालं. त्याची मुलं, त्याच्या मुलाची मुलं, त्यांच्या डोक्यावर राजछत्र, म्हणजे त्यांना राजा झालेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहावं. एकाच वाक्यामध्ये मागणी परिपूर्ण. विठ्ठल विठ्ठल. म्हणले प्रभू, याच्याशिवाय दुसरं काही मागणं होऊ शकत नाही. मागणे लई नाही, लई नाही, मागणे लई नाही, लई नाही. देवा मोठा करतो, देवा मोठा करतो, देवा मोठा
अथवा शिळी, देव देई भुकेच्या वेळी, कळना अथवा कोंडा, देव देई भुकेच्या तोंडा. म्हणले याच्यापेक्षा दुसरं काही मागणं नाही, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. महाराज माणसाचं मागणं चांगलं असावं. कुंती माता देवाकडे मागणं मागते, प्रभू तुम्ही जाताय ना, पण जाता जाता या ठिकाणी माझं एकच मागणं आहे की मला तुम्ही दुःख द्या. कोणतं दुःख द्यायचं? इतना तू करना स्वांग, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेंगे, जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पण जर दुःख पाठीमागे लागलं तर कोई रोग ना सतावे, जब प्राण तन से निकले, यमदरस ना दिखावे, जब प्राण तन से निकले. विपदहा 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 म्हणजे सतत माझ्या जीवनामध्ये विपत्ती दे प्रभू. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, बंसी की धून बजाना, जब प्राण तन से निकले. याच्याशिवाय माझं दुसरं काही मागणं होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी मागणं माणसाचं चांगलं असावं. कौतिका आईने देवाच्या समोर मागणं मागितलं, ते कोणतं मागणं होतं तर मला असा पुत्र प्राप्त झाला पाहिजे, असा पुत्र प्राप्त झाला पाहिजे. कसा पाहिजे? सर्वांनी एकदा दोन हात वर करायचे आणि सुंदर असं भजन करायचे. सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, तरुण वर्ग, वट्ट्यावर कट्ट्यावर बसलेले संपूर्ण पुरुष वर्ग, जिथपर्यंत माझा आवाज जातोय त्या सर्वांनी दोन हात वर करायचे. वा वा, क्या बात है. माऊली माऊली भगवान बाबा माऊली, माऊली जय माऊली भगवान बाबा माऊली, माऊली जय माऊली भगवान बाबा माऊली, माऊली जय माऊली भगवान ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरवे केशी राजा कळो आले, ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ व्रती सिय खंडित, आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. मागणे ती एक हेची आहे आता, नाम मुखी संत संग दे, प्राण जाईपर्यंत मुखामध्ये फक्त ईश्वराचं नाव असावं. म्हणले देवा एकदा का त्यांची भेट झाली
मग मात्र ताटातूट होऊ नये अभंगाच्या शेवटच्या चरणी. तू का म्हणे आता वर पैग देवा तू का म्हणे वर पैग देवा तू का म्हणे नको वर पंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध. म्हणले एकदा का त्या संतांची भेट झाली, ती भेट फार अवघड आहे, फार अवघड आहे महाराज. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूची भेटीन होईल गा. आणि झाल्याच्या नंतर घेई माझी सेवा भाव शुद्ध. भावनेनं प्रेमानं श्रद्धेनं शास्त्र सांगतोय. भावेन देवं कलया नरेंद्रम, धनेन कांता कर्पटेन शत्रू, सत्तेन मित्रम कृपया च पुत्रम धर्मान वंशंती. शास्त्रकार सांगतात भावी बिन देव न कळे निसंदेह, आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. परमार्थामध्ये भावाशिवाय देव मिळत नाही. हरिप्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. फक्त प्रेमाने त्याचं स्मरण केलं पाहिजे. म्हणले दादा प्रेमाने करायचे, प्रेमाने करायचं, प्रेमाने करायचंय. म्हणले कशा पद्धतीनं, तर त्या भगवंताला हृदयामध्ये साठवायचे आणि त्या देवाला सांगायचे प्रभू या ईश्वरी तत्वाने ही माया सगळी काही तुम्ही तयार केलेली आहे आणि या प्रत्येक वस्तूवर तुमचा अधिकार आहे. या प्रत्येक वस्तूवर तुमचा अधिकार आहे. फक्त या ठिकाणी हे जगत सत्य आहे, हे जगत सत्य आहे. या जगतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक वस्तू या असत्य आहेत. पण असत्यासी रिझले जन, हे सगळं त्या ठिकाणी असत्य आहे. सत्य केवळ भगवान परमात्मा आहे आणि त्याला आम्हाला हृदयामध्ये जागा द्यायची. आणि त्या प्रभूला एक सांगायचं, हम तुम्हारे थे प्रभू जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही
रहोगे ओ मेरे प्रियतम तुम हमारे हो प्रभु जी तुम हमारे हो तुम हम ही रहोगे ओ मेरे प्रियतम प्रभू हे सगळं विश्व तुमचं आहे आणि मग मात्र तुम्हाला समर्पित करायचे घेई माझी सेवा भावशुद्ध म्हणून भावनेनं प्रेमानं त्या भगवंताचं स्मरण करा. महाराज म्हणले एवढं सांगून सुद्धा लोकाच्या लक्षात नाही आलं तर आलेला जन्म फुकट जाईल वाया जाईल महाराज. म्हणून एका जन्मामध्ये जर चांगलं व्हावं असं वाटत असेल लोकांना कितीही सांगून जर कळत नसेल तर महाराज सांगतात तुमचा फायदा नाहीये. हे जरी नाही कळलं तरी दुसरं होईल.